नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती अखंड राहावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी अनेक जण घरच्या घरी जी सत्यनारायण पूजन आहे ते करत असतात. अहो मंडळी, मग यंदा 2 मार्च 2026ला आली आहे होळी. होळीच्या दिवशी आपल्याला जे पूजन आहे ते करावं का? तर मंडळी, या दिवशी आपल्याला चुकून जे सत्यनारायणचं पूजन आहे ते करायचं नाही का? तर या दिवशी जी पौर्णिमा आहे ही संध्याकाळी सुरुवात होणार आहे आणि आपण कोणत्याही तिथीचं जे पूजन आहे किंवा मानतो ती तिथी सूर्याने जर बघितली असेल तर त्या दिवशी आपण ती तिथी मानत असतो. मग ही जी तिथी आहे ही सूर्याने बघितलेली नाही, मग त्यामुळे आपल्याला या दिवशी जे पूजन आहे ते करायचं नाही. कारण पौर्णिमेचा प्रारंभ हा सायंकाळी 5:56 सुरुवात होणार आहे आणि जी पौर्णिमा आहे ही 3 मार्चला सायंकाळी 5:08 संपणार आहे. मग जी तिथी आहे ही तिथी सूर्याने 3 मार्चला बघितली आहे. मग या दिवशी चंद्रग्रहण आलं आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी पूजन करणं जे आहे ते टाळतात. पण मंडळी, आपल्याला ही पूजा जी आहे ते संध्याकाळी करायची आहे. मग ज्या वेळेस ग्रहण काळ आहे तो संपणार आहे, ग्रहण काळाच्या नंतर आपल्याला अंघोळ करायची आहे, त्यानंतर पूजन मांडायचं आहे, प्रसाद तयार करायचा आहे आणि आपल्याला हे पूजन करायचं आहे. अगदी साधी सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.